मंजू लिहून टाका नाव. नाही नाही नको नको. ए बलमा ते पोरींनी काढायचं असतं. मी नाही काढलं तरी चालतं. मी काय नाही काढणार. असं काय नसतंय. शास्त्र असतंय ते हातावर लिहायचं असतंय. अरे काय शास्त्र विस्त्र नसते. मी नाही काढणार का वस्तू. माझं काय म्हणणं आहे, तुमचं नको, माझं नको, ह्याचं नको. आपण हातावर मालकीनबाई लिहिलं तर का? कसं आहे जयदेवराव, कसं आहे? अय्यो वा वा बलवंतराव वा. काय काय वहिनी कसं आहे नाव? वहिनी असल्या या बेस्ट बेस्ट बेस्ट. ताई हातावर मालकीनबाई लिहून टाक. एकदम मालकीनबाई दाजी, मालकीनबाई दाजी, मालकीनबाई दाजी, मालकीनबाई. ए शांत बसायचं नाही. काय चेष्टा लावली? मित्र आहे ना तुमचा. मग अरे त्याच्या लग्नात त्याची टिंगल टवाली करताय. अरे सत्याला आता मंजूनं कायमची अटक केली. तिच्या बेडीत अडकलाय. आपला नाही राहिला तो. पप्पा पप्पा. हो पप्पा एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. याची साक्षीदार मी आहे. ह्या दोघांचं प्रेम फुलताना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. अगं तू काहीच बघितलेलं नाही. सगळ्यात मोठा साक्षीदार जयदेवराव मी आहे. प्रेम फुलताना, प्रेम असं बहरताना मी स्वतःच्या डोळ्यानं बघितले, स्वतः अनुभवले. आपल्या या सातारच्या वाघाची शिकार वाघमाऱ्यांनी कशी गेली स्वतः मी बघितलंय. स्वतः जयदेवराव. बर मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं बोला. तर पप्पा आपण सत्याच्या हातावर काय नाव लिहायचं? हातावर नाव टाकायचं म्हणजे काहीतरी अर्थपूर्ण नाव पाहिजे बघा. एक काम करू, कॉन्स्टेबल वाघमारे नाव टाकायचं. हा जयदेवराव हे नाव लय बेस्ट आहे. नाही पण सारखं येऊ वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम करत असतो ना, त्यामुळे कॉन्स्टेबल वाघमारे एकदम बेस्ट आहे. मग सत्यदा कसं वाटतंय मंजू वहिनीचं नाव तुझ्या स्वतःच्या हातावर लिहून? ए सवे ही मेहंदी ना तुझ्या गालावर उठवेन. जास्त आगाऊपणा करू नको. चल पळ तुझ्या वहिनीकडे. कुठे लपवलंय रे ते नाव? अगं हाय का, आता तर नुसतं नाव लिहिलंय तरी एवढी लाजतेस. आता थोड्या दिवसांनी तर उखाण्याच्या उखाणे घ्यायला लागणार आहेत. तेव्हा किती लाजशील? आमरे आणि आई तुला अजून एक सिक्रेट माहितीये का?